जालना राजूर महामार्गावर थरार डफडाफाटा येथे 3 तरुणांना बेदम मारहाण करत लुटले। जालना ते राजूर या मुख्य महामार्गावर शनिवारी सायंकाळी दरोड्याची एक खळबळजनक घटना घडली आहे। डफडाफाटा परिसरात अज्ञात दरोडेखोरांनी दुचाकीवरून जाणाऱ्या 3 तरुणांना अडवून लाठ्या-काठ्यांनी आणि चाकूचा धाक दाखवत अमानुष मारहाण केली। या घटनेत तरुणांकडील मोबाईल, रोख रक्कम आणि सोन्याचे धम्मचक्र लुटून चोरटे फरार झाले आहेत। घटनेचा तपशील आज दिनांक 20 डिसेंबर 2025 शनिवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास तांदुळवाडी खुर्द ता. जालना येथील 3 तरुण दुचाकीवरून जात होते। डफडा फाट्याजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी त्यांना रस्त्यात गाठले। दरोडेखोरांनी या तरुणांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली। या हल्ल्यात एका तरुणाचा हात मोडला असून इतरांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे। जखमींची नावे: 1. हर्षद संजय खरात, 2. नागेश बालाजी लहाने, 3. अभिजित विकास गायकवाड, नाबालिक। जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। घटनेनंतर जखमी तरुणांना तातडीने जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली। कडक कारवाईची मागणी। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। विजय लहाने यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध करत पोलिसांनी दरोडेखोरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे अशी मागणी केली आहे। तसेच जखमी अभिजितचे वडील गायकवाड यांनी संताप व्यक्त करत माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना अमानुष मारहाण करणाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे। सध्या 3 पेशंट आहे। एक नागेश लहाने म्हणून आहे, अभिजित आणि हर्षद हे 3 पेशंट आहे। यांना मारहाण झालेली आहे डफडा फाटाजवळ। तर त्यांना 8:50 इथं आपल्याकडे शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। त्याच्यापैकी जे 3 पेशंट आहे याला एकाला जे अभिजित पेशंटला थोडा जास्त मार लागलेला आहे, त्याला फ्रॅक्चर वाटते। त्याला आपण सध्या ॲडमिट करून घेतले आणि प्राथमिक उपचार सुरू केले तिघावर। त्यांची परिस्थिती कशी आहे? सध्या तरी तिन्ही स्टेबल आहे। ट्रीटमेंट आपण सुरू केले त्यांच्यावर। मग बघू पुढच्या 24 तासात समजेल आपल्याला। काय नाव तुमचं? माझं नाव डॉक्टर शेख साबेर आहे, मी वैद्यकीय अधिकारी आहे। काय घटना घडली होती? आपण जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली, काय सांगणार? आज संध्याकाळी 7च्या दरम्यानमध्ये राजूर रोडला, भोकरदन राजूर रोडला तांदळवाडी गावच्या ह्या 3 मुलाला त्या ठिकाणावर दिनदहाड्या त्या ठिकाणावर लुटलेला आहे आणि त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातून पैसे व गळ्यातलं काही लॉकेट वगैरे तोडलेलं आहे सोन्याचं, अशी आम्हाला माहिती मिळाली। फोन आला, त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो। त्यांचं म्हणणं आहे की एक पोलीसची गाडी रस्त्याने चालली होती आणि त्या ठिकाणावर त्यांचा वाद चालू होता डफडा फाट्यावर राजूर रोडच्या, आणि एवढी मोठी घटना त्या ठिकाणावर घडली। आणि ते आता त्याच्यामध्ये 3 मुलाला मार पण आहे, त्यांना तिघाला पण। त्याच्यापैकी 2 नाबालक आहे, 1 बालिक आहे। आत्ता आम्ही त्यांची माहिती घेतली, त्यांची विचारपूस केली। नंतर त्यांना सांगितलं की त्यांच्यापाशी काही हत्यारं पण होते। एक जण तर म्हणजे बंदुकीचा धाक दाखवला। आता ते नाबालक मुलगा असल्यामुळे आम्हाला त्याचा काही विश्वास पटला नाही, पण कॅमेऱ्याच्या दौऱ्यामध्ये जे CCTV कॅमेरे रस्त्यात त्याच्यामध्ये चौकशी केली तर त्याच्यामध्ये कोणी क्रिमिनल माइंडची मुलं काही होते का, काही टुकार मुलं होते का, काही चोर होते का, असं माहिती मिळते की ते कुठल्या तरी चंदन झिरा अशा कोणत्या एरियातले मुलं आहे। आम्हाला आता कन्फर्म माहिती नाही ते मुलं आहे नेमके कुठले, पण त्यांची बॅकग्राऊंड टुकारात असल्यामुळं ते समृद्धी महामार्गाला सुद्धा कुठं लूटमार करताय असे मुलं होते ते। आणि त्या लेकराला मारहाण केली, त्यांच्या खिशातून पैसे काढले आणि एका मुलाच्या खिशातून 150 रुपयेसुद्धा काढून घेतले, एकाच्या कानातली बाळी काढली आणि गंभीर त्या मुलाला इंजुरी आहे। आता आम्ही त्यांची विचारपूस केलेली आहे। आम्ही तालुका आपल्या चंदनझिरा पोलीस स्टेशनला आता या ठिकाणी जाणार आहे आणि उद्या वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ आम्ही सगळे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम्ही तिथल्या PIला भेटणार आहे। आता ते PIला आम्ही कॉल केले होते, तर PI साहेब त्या ठिकाणी सुट्टीवर आहे। पण खरोखर ही दुर्घटना जी आहे ती खूप गंभीर आहे आणि ह्या घटनेचा आम्ही निषेध करतो। आता आम्ही SP साहेबाला सुद्धा कॉल करणार आहे, याची माहिती देणार आहे आणि अशा घटना व्हायला नाही पाहिजे की दीड दहाड्या जर चोऱ्या होत असेल तर या जालन्यामध्ये चाललं काय, बिहारसारखं हे जालना झालेलं आहे। आम्ही या घटनेचा निषेध करतो। पाटीवर 3-4 मुलं तिकडं टकरी पाल गेली, तर ते येता येता दरोडे भेटले, त्याला दरोडेखोर, आणि त्यांनी त्या पोराला मारहाण केली आणि गळ्यातलं साखळी, कानातली बाळी अशा बऱ्याचशा वस्तू काढल्या। आणि एक माझा मुलगा आहे अभिजित गायकवाड, ते फ्रॅक्चर पण झालेलं आहे आणि त्याच्यासोबत 2 जणही त्यांना भरपूर मार आहे। तर यांच्या विरोधात पोलिसांनी त्वरित ॲक्शन घ्यावी अशी माझी पालकातर्फे विनंती आहे।
काय नाव तुमचं? माझं नाव विकास गायकवाड.